खूप उशीर होईल हो खरंच. अगं पण हर्ष सोडणार आहे ना तुला? आईला म्हणा अजिबात काळजी करू नकोस. हर्षवर्धन येत आहेत मला घरापर्यंत सोडायला. इथे थांबण्यात खूप धोका आहे. आपण तिथे जाऊन विचारूया किंवा कदाचित तिथे फोन असेल तर फोन तरी करूया. या जंगलामध्ये नक्षली लपले राहतात. तुमच्या जीवाला धोका आहे बाप्पा. गुड मॉर्निंग. झोप लागली व्यवस्थित? तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत ते रिक्षा घेऊन येतील, मग आपण लगेच निघू. हर्षवर्धन भोसले, काल नशिबाने वाचलास. तुला मी सोडणार नाही. लग्न करतो काय? तुझ्या बायकोला त्याआधी नाही विधवा केली ना? असं बरी. आय एम सॉरी. मला एका कामासाठी अर्जंट जावं लागतं. मी आत्ता आत नाही येऊ शकत. तुम्ही प्लीज. नाही पण प्लीज तुम्ही. नाही, मला त्याच संदर्भात फोन आला होता आत्ता. मला लगेच निघावं लागेल. आय एम सॉरी. तुम्ही प्लीज. नमस्कार, गांधीनगर पोलीस स्टेशन. हर्ष बोलतोय. हां हर्ष बोल रे. काय म्हणतोयस? विक्रम, एक महत्वाचं काम होतं. कालपासून एक माणूस माझा सतत पाठलाग करतोय. जिथे जातोय तिथे तो माझ्या मागणी येतोय. काय? आत्ताच त्याचा फोन आला होता. त्यांनी मला धमकी दिली आहे. कुठल्या नंबरवरून आला तो फोन? मला नंबर सांग. 2295. एक मिनिट. हां बोल. 22953661. सकाळी 7च्या दरम्यान बरोबर फोन आला होता. विक्रम, लवकरात लवकर हा माणूस सापडला पाहिजे. मी करतो त्याचा बंदोबस्त. तू काळजी करू नकोस. आई अगं, गाडी वाटेत बंद पडली आणि मोबाईलला नेटवर्क पण नव्हतं. सावरे, मग केलं काय तुम्ही रात्री? म्हणजे राहिलात कुठे दोघं? हर्षवर्धन कुठे आहेत? ते नाही आले तुला सोडायला? काकू ते आले होते बाहेरपर्यंत मला सोडायला. अगं मग आत नाही का बोलवायचं त्यांना? आई, त्यांना अचानक अर्जंट काम आलं, त्यामुळे लगेच जावं लागलं ग. काय बाई एक एक. सावरे जा, आटपून घे तुझं, मग बोलू. चला, पोरगी घरी तरी आली. दा, माई दाचा फोन आहे. दा कुठे आहेस तू? आसावरनं मी आत्ता घरी सोडलंय त्यांच्या. मी माझं एक महत्वाचं काम आहे तेवढं करून घरी येतोय. बरं. आई, बोलवलंस? हो. सावरे, काल तुमची गाडी बंद पडली आणि तुम्ही दोघंच, तेव्हा काही म्हणजे काही त्रास नाही ना झाला?
म्हणजे मला म्हणायचं होतं की असं काही घडलं नाही ना? म्हणजे आई, तुला जे काही म्हणायचं ते कळतंय मला, पण तुझ्या मनात जी शंका आहे तसं आमच्यात काहीही घडलेलं नाहीये. म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं ग मला, पण नाही आई, तुला तसं वाटणं अगदी साहजिक आहे, स्वाभाविक आहे. खरं सांगायचं तर आधी मलाही थोडं विचित्रच वाटलं. मी धास्तावलेच होते. पण मी काही म्हणायच्या आतच हर्षवर्धन म्हणाले, आसावरी तुम्ही आत खोलीत जाऊन झोपा, मी बाहेर गाडीत झोपेन. हो, पण आतमध्ये खोलीत सुद्धा मला खूप भीती वाटत होती. झोपच येईना. तर हर्षवर्धन बाहेरच्या पायऱ्यांवर बसून माझ्याशी गप्पा मारत होते. कधी कधी आयुष्यात नको त्या घटना घडतात, पण नंतर आपल्याला वाटतं या घटना घडायलाच हव्या होत्या. त्यामुळेच आपल्याला समोरची माणसं कळतात, आयुष्य कळतं. सावरे, सांभाळून राहा. इथली अजिबात काळजी करू नकोस. इथे अंतर आहे आणि आम्ही आमची घेऊ काळजी. सावरे, दिवस कसे पटकन निघून जातात ग. मला अजून ती छोटीशी माझ्या पदराला धरून दूर दूर धावणारी, आई आई करणारी तीच सावरी आठवते. मोठी कधी झालीस कळलंच नाही. लग्न. हर्षवर्धन भोसले, उद्या तुमचं लग्न होणार. ज्या घटकेची सगळ्यांना प्रतीक्षा होती ती आता येऊन ठेपली आहे. माईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पाहिलं मी. बरं वाटलं. खरंच पहिल्यांदा काहीतरी वेगळं वाटतंय. पण वेगळं म्हणजे नक्की काय? मला ना खूप भीती वाटते. कसली? तेच कळत नाहीये. कसली? हर्षवर्धनांची? छे, त्यांची नाही ग. त्यांची कशाला? काय झालं? अशी का हसत बघतेस? मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी खरंच कधी कोणावर इतकं प्रेम करू शकतो, आसावरीबाबत इतका भावूक होऊ शकतो. खरंच माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये स्वतःवर. आता आसावरी या घरात आली, तिने सगळी जबाबदारी घेतली की चिंता मिटली. माई सगळं नीट होईल.
अगं दा घेईल ना सांभाळून, तसा गुणी आहे माझा दा. हो ग, पण त्याचा स्वभाव थोडा तुला माहिती आहे, म्हणूनच काळजी. ती कशाला करायची? ती तर केव्हाच मिटली. हर्षवर्धन भोसल्यांच्या हाती स्फूर्द केलंय तुला. एवढा भक्कम आधार असल्यावर तुझी काय काळजी करायची आम्ही? आई बास, जावई बापूंच्या कौतुकाचा जरा अतिरेकच होतोय. मला वाटतं तुला ना माझ्याशी बोलण्यापेक्षा जावई बापूंच्या कौतुकातच जास्ती रस आहे. मी जाते गो. सावरे, तुझी काळजी वाटत नाही असं होईल का ग? अगं, जावयांबद्दल बोलून, तिकडच्या माणसांबद्दल बोलून मी स्वतःला धीट बनवते, स्वतःलाच सांगते हे असंच होणार आहे. माझी सावरी त्या घरात सुखातच राहणार आहे. तू तिथे गेलीस की तू तिथे कशी असशील याच्या काळजीत जगण्यापेक्षा तू तिथे सुखातच राहशील या विश्वासावर जगायचं मला. आणि आपण सकारात्मक विचार केला ना की गोष्टी तशाच घडतात असं तुझे बाबा नेहमी सांगतात. पण बाबा कुठं? झोपले ते? त्यांना झोप लागेलच. बाहेर बस एकटीच. बाबा, सावरे, बोल बेटा, बोल. इथे का बसलात तुम्ही असे? कारण इथंच तुझ्या सगळ्यात जास्त आठवणी आहेत. त्याच गोळा करत बसलो होतो. पण झालंय काय सावरे, आठवणी खूप आहेत, पण त्या गोळा करायचं म्हटलं तर माझी ओंजळ छोटी आहे. एकाला धरायला गेलं की दुसरी निसटते हातातून. म्हणूनच ठरवत होतो की शोधून काढायची अशी एक आठवण की जी जिवंत आठवण असेल, जवळची आठवण असेल, जिच्यामुळे तुला भेटण्याचं समाधान मिळेल. पण सावरे, अजून निर्णय होत नाही. कठीण आहे सावरे, कठीण आहे, खूप कठीण. इतकी वर्ष एखाद्याबरोबर राहिल्यानंतर उरलेलं आयुष्य नुसतं आठवणीत काढायचं.
चला आता आज चला आणि लवकर झोपा. उद्या सकाळी लवकर उठायचंय. चला, खूप काम आहेत बेटा. तुला, मला, आईला. सावरे, उद्या सकाळचा चहा मात्र मला तुझ्या हातचा हवाय. हा, तुझ्या हातची चव मग पुढे कैक दिवस माझ्या जिभेवर रेंगाळत राहील आणि अजून एक आठवण चवदार बनेल. कोणी आहे का? कोणी आहे का? काय रे, काय झाला? हा ठीक आहे आणतो. देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलोगजकर्णः लम्बोदरश्च विगुणविघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुगणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः प्रणेतुं यादवे. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे च विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्ते. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्तिदेशा मङ्गलं. येषां हृदयस्थ भगवान् मङ्गलाय तनो हरिः. तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते
अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरे सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः सर्वेश्वरार्थकार्येषु श्रेयस्वी भुवनेश्वरः देवादिशस्मृतिर्महेशार्यनादनः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुनाथः सुमूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं